राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली आहे। या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास रक्षाबंधनापूर्वी सुरुवात झाली आहे। त्यामुळे सर्वच महिलांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे। आज कोल्हापुरातील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे शेकडो महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला। त्याचबरोबर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनाही राखी बांधून महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। 3000 रुपये जमा झाले, त्याचा तरी खूप आनंदच आहे। पण मला जास्त आनंद होतोय ज्या आपल्या महिला ज्या काही कमवत नाहीत, पण त्यांना सांगितलं जाते की बाबा तुम्ही काही कमवत नाही, ज्या नोकरीला आहेत त्यांचा काही प्रश्नच नाही, पण आता त्यांना पण एक आधार किंवा एक सरकारने शिंदे सरकारने एक जाणीव करून दिले की आपल्या पण खात्यात पैसे येऊन आपण पण आता काही कमी राहिलेलो नाही आहे। किंवा ज्या गरीब आहेत ज्यांना खरोखर त्यांना औषधाला किंवा त्यांना ज्यांना की खायलासुद्धा मिळत नाही, त्यांना एक आधार झालेला आहे की बाबा ते आपल्याला काहीतरी आता सरकारने सोय करून दिलेली आहे आणि त्या जास्त महिला सरकारचे ऋणी राहतील। आणि अशा सरकारला पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा राहतील। आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी सरकारला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते। मला खूप आनंद झालेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं जे हे आहे योजना, त्याचा महिलांच्या खात्यावर काही सामान्य महिला ज्या मिळवत नाहीत त्यांना हक्काचे ते पैसे त्या अभिमानानं सांगू शकतात की आमच्या खात्यावर सुद्धा पैसे आता आहेत, आम्ही आमचे पैसे हे कुठल्याही आमच्या खाजगी कामासाठी आम्ही खर्च करू शकतो। आम्हाला जर आवश्यकता जास्तच लागली आमच्या मिस्टरांकडनं त्यांना आम्हाला मिळत नसले तर ह्या पैशाचा आम्ही उपयोग करून आम्ही तो खर्च करू शकतो। आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळालेले आहेत। ह्या योजनेतून जे 3000 मिळालेले आहेत ते इतके लाभ झालेले आहेत ना की आताचे शिक्षण मुलांचं पण घरातला खर्च इतकं स्ट्रगल झालेलं आहे आणि त्यातून महिलांना किती हा महिना कसा घालवायचा हे त्यांना खूप अडचण झालेली आहे। त्यामुळे इतके हे 3000 त्यांना खूप लाभदायक आणि एखाद्या अडचणीतून बाहेर काढणारे हे 3000 आहेत। त्यामुळे खूप त्याचा लाभ झालेला आहे। त्यामुळे शिंदे साहेबांचे मी खूप मनापासून आभार मानते। थँक्यू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही जी योजना आणली, आतापर्यंत अनेक नेते येऊन गेले, पण ही महिलांची जी त्यांनी हे घेतलेली आहे की महिलांना रक्षाबंधनची भाऊबीजची भेट म्हणून ही रक्षाबंधनची पहिली भेट 3000 रुपये मिळाली। आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर दादांनी 40 ठिकाणी हे कॅम्प आयोजित केले होते, त्यामध्ये 33,000 महिलांनी लाभार्थी झालेले आहेत। त्यामुळे महिला इतक्या खुश आहेत की महिलांना शिंदेसाहेबांनी असा विचार केला की महिला कुटुंब सांभाळताना सर्व कुटुंब सांभाळत असतात, पण स्वतःकडे त्यांचं लक्ष नसतं। तर हे महिलांच्या स्वतःसाठी स्वखर्चासाठी हे 3000 त्यांना दिलेले आहेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी अतिशय खुश आहेत। मी पुन्हा शिंदेसाहेबांचे राजेश क्षीरसागर दादांचे आभार मानते या योजनेसाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान या योजनेविषयी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यामुळे आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं आहे, कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी चंग बांधलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा झालेले आहेत, परंतु ही योजना यशस्वीपणे राबवलेली आहे। खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या। ही योजना 3000 रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू। आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वच घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात। खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला नाही आहे, त्यामुळे भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील। या प्रसंगी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती।